मतदानाला सुरुवात झालेली आहे। मात्र ही सुरुवात झाल्यानंतर हिंगोलीमधील एक बातमी समोर येते। हिंगोलीमध्ये संतोष बांगर यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे। मतदान गोपनीयतेचा भंग केल्याने आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती सध्या समोर येते। हिंगोलीत शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी मतदान करताना मतदान कक्षात जाऊन एका महिलेला मतदान चिन्ह सांगून मतदान गोपनीयतेचा भंग करत घोषणा दिल्याने हिंगोलीत शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। संपूर्ण राज्यामध्ये नगरपालिकेसाठी मतदान सुरू आहे। तर यावेळी अंबादास दानवे यांनी या ठिकाणी मतदान केंद्रावर जाऊन भेटी दिलेल्या आहेत, संपूर्ण पाहणी केलेली आहे। सर्व मतदान केंद्रांवरती पोलिसांचा चोख बंदोबस्त सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय। आज सकाळपासून मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडलेले आहेत। आवाहन राजकीय नेत्यांकडून केलं जात आहे। निवडणूक आयोगाकडून सुद्धा मतदान करण्यासाठी आवाहन केलं जाते। पैठण नगरपालिकेतील विविध मतदान केंद्रांना राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते तथा शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी भेटी देऊन होत असलेल्या मतदानाची माहिती घेतली आहे। आपण ही दृश्य पाहतो। या ठिकाणी संपूर्ण राज्यात नगरपालिकांसाठी आज मतदान सुरू आहे। तर पैठण नगरपालिकेतील विविध मतदान केंद्रांना राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते तथा शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी भेटी देऊन होत असलेल्या मतदानाची माहिती घेतली आहे।